महाराष्ट्रातील तमाम रामोशी समाजाला कळवण्यात विनंती करतो की आपण येणाऱ्या 25 तारखेला मान तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी साखळी उपोषणासाठी संजय जाधव लोणंद फलटण आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी उपोषणाचं नियोजन केलेलं आहे। तरी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना त्यांचं साखळी उपोषण असल्यामुळं 25 पासून ते साखळी उपोषण चालू होतंय। आपला समाज या महाराष्ट्रामध्ये विमुक्त भटक्या जाती जमातीमध्ये आहे। इतर राज्यामध्ये आपला समाज एसटी मध्ये आहे। तर एसटीचं आरक्षण आपल्याला मिळण्याबाबत हे साखळी उपोषण घेतलेलं आहे। तरी सर्व महाराष्ट्रातील संघटनेतील लोकांनी वेळ मिळेल तशी त्यांना व्हिजिट देणं किंवा त्यांना भेटून त्यांना पाठिंबा दर्शवणं हे आपलं काम आहे। ही आता आपली सुरुवात आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात या आरक्षण संदर्भात भव्य मोर्चे काढण्याचं नियोजन आहे। तरी या सुरुवातीला सर्व महाराष्ट्रातील रामोशी समाजाला पाठिंबा देण्यासाठी मान तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी 25 तारखेपासून हजर राहण्यास विनंती करतो। एनएम ग्रुप महाराष्ट्र राज्य मी पण येतोय, तुम्ही सर्वांनी या ही विनंती रामोशी समाजाला आहे। आज आपल्या समाजासाठी जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो महाराष्ट्रात उफाळून निघालेला आहे। तर आपल्याला आरक्षण आहे, परंतु आपलं जे आरक्षण आहे ते कर्नाटकमध्ये बेडर रामोशांना एसटीत आहे। तर तेच आरक्षण आपल्याला महाराष्ट्रात मिळावं यासाठी संजय जाधव नाना यांनी दहिवडी पलटण मान तालुक्यात हे जे साखळी उपोषण घेतलेलं आहे, ह्या साखळी उपोषणाला प्रत्येक आपल्या समाजातल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, समाजातल्या प्रमुख व्यक्तींनी तिथं जाऊन हजर राहून त्यांना पाठिंबा दर्शवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।